जी आपण सविस्तरपणे भूमिका मांडली त्याच्याबद्दल मनसेचे नेते अविनाश अभ्यंकर आता आपल्या सोबत आहेत। अविनाश अभ्यंकरनी काँग्रेसने असं स्पष्ट ठरवलं की मनसे सोबत जायचं नाहीये आपण। जर मनसे येणार असेल इकडे महाविकास आघाडीत किंवा नसेल तरी त्या दृष्टीने जी पावलं आता जी टाकली जातात त्यामध्ये काँग्रेसचं असं म्हणणं आहे की मनसे सोबत जायचं नाही। मग आम्ही कधी हात पुढे केलाय? आम्ही कधी त्यांना विचारलंय का की आम्ही तुमच्या बरोबर येऊ का नको येऊ? आमच्याकडनं कुठला प्रस्ताव त्यांच्याकडे गेला का? आमचे कोणी नेते मंडळी सर्वोच्च नेतृत्व भेटलं का? कशात काही नाहीये। त्यामुळे त्यांचं काय ते त्यांनी करावं। मनसेनी कधी म्हटलं त्यांच्याबरोबर जायचंय? आम्ही जेव्हा सांगू त्यांनी ठरवावं ना, मनसे हवी का मनसे नको। आम्ही गेलोच नाही आहोत तर त्यांचा तो निर्णय त्यांचा आहे, तो त्यांनी विचार करावा। त्यांना हायकमांडने काय ते सांगितलं असेल, परंतु मनसेकडनं कधीही कोणी त्यांच्याकडे कुठलाही प्रकारचा प्रस्ताव या क्षणापर्यंत घेऊन गेलेला नाहीये। पण आगामी निवडणुकीत विरोधकांच्या ताकदीवर या निर्णयाचा कसा इम्पॅक्ट होईल असं वाटतं आपल्याला? नाही, ताकदीवर काही परिणाम होत नाही। शेवटी मतदार अत्यंत सुज्ञ असतो, त्याला माहित असतं की कुठे नक्की आपण वोट करायचं ते। आणि महाराष्ट्रातला मतदार तर 100% सुज्ञ आणि जागरूक आहे आणि तो बघतोय की महाराष्ट्रात कशा प्रकारचं राजकारण चालू आहे। आणि एक गोष्ट नक्की की आम्हाला खात्री आहे की 100% यावेळेला सन्मान्य राजसाहेबांच्या मनसेच्या आणि इंजिनच्या मागे महाराष्ट्रातील मतदार पूर्ण ताकदीने उभा राहील। धन्यवाद अविनाश अभ्यंकरजी, आपण सविस्तरपणे प्रतिक्रिया दिली त्याबद्दल। मनसेचे नेते अविनाश अभ्यंकर आपल्या सोबत होते, त्यांनीही प्रतिक्रिया दिलेली आहे। त्यामुळे आता बघावं लागेल येणाऱ्या काळामध्ये काँग्रेसची नेमकी पावलं कशी असतील याचं, कारण आत्ता तरी त्यांनी ही भूमिका घेतलेली दिसते की मनसे आणि MIM यांच्याबरोबर आपण जायचं नाहीये, तसंच दोन्ही राष्ट्रवादी जिकडे एकत्र आहेत त्यांच्यासोबतही आपण जायचं नाही असं स्पष्ट केलेलं आहे काँग्रेसने। असं ठरलंय असं सूत्रांकडनं कळतंय, कारण 2 दिवसीय बैठक झाली ज्याच्यामध्ये सविस्तर या संदर्भात चर्चा झाल्याचं पाहायला मिळतंय।